नमस्कार. सध्या अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र महिन्यात अशा एका अध्यायाचे पठण केले जाते ज्याला पूर्ण गीतेचा अर्क मानतात. होय, तो म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय आल पुरुषोत्तम योग. केवळ 20 श्लोकांचा हा छोटासा अध्याय या महिन्यात वाचल्याने संसारातील सर्व मायेची बंधने गळून पडतात आणि आत्मज्ञान मिळते. असे मानले जाते की अधिक मासात रोज या अध्यायाचे वाचन केल्याने कुंडलीतील पितृदोष निवारण होते आणि घराण्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हणतात. पण याची योग्य उपासना पद्धत काय आहे ते आपण पुढच्या भागात पाहूया. हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा. जय श्रीकृष्ण. अधिक मासात 15व्या अध्यायाचे संपूर्ण पुण्य मिळवायचे असेल तर पूजेची ही शास्त्रोक्त पद्धत नक्की फॉलो करा. चला स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिली पायरी म्हणजे सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे. त्यानंतर देवांसमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून शांत चित्ताने बसावे. दुसरी पायरी मनोभावे भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे म्हणजेच पुरुषोत्तम योगाचे पठण करावे. जर तुम्हाला स्वतःला वाचन जमत नसेल तर ते मोबाईलवर शांतपणे ऐकावे. तिसरी पायरी पठण झाल्यानंतर तुळशीच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 1 माळ म्हणजे 108 वेळा जप करावा. या संपूर्ण महिन्यात संध्याकाळी मुख्यदारावर दीपदान करा आणि अनारशांचे वाण गरजूला नक्की दान करा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.